दरम्यान अंजली दमानी यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। तर मी सर्व माहिती फडणवीस आणि पोलीस रश्मी शुक्लांना दिली, मात्र त्यांनी एक फोन देखील केला नसल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। पोलिसांमध्ये पहिल्या दिवशीपासून माझ्याकडे येणारी प्रत्येक माहिती ही मी एसपींपर्यंत पोहोचवली। प्रत्येक येणारा मेसेज जो गंभीर होता तो मी एसपींपर्यंत पोहोचवला। त्याच्यावर काय कारवाई झाली मला माहीत नाही। आणि जर आज देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की आम्ही पोलिसात गेलं पाहिजे, तर हा मेसेज मी काल रात्री देवेंद्र फडणवीसांना पाठवलाय, रश्मी शुक्लांना पाठवलाय। त्याच्यावर आतापर्यंत एक फोन कॉल करायची गरज देवेंद्र फडणवीसांना वाटली नाही का, हा पहिला प्रश्न त्यांना। आणि आज ते मला सूचना देत आहेत पोलिसांकडे जाण्याची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।